पालकाची भाजी खूप जणांना आवडत नाही, त्यामुळे घरात पालक बनवलाच जात नाही. पण या पद्धतीने पालक एकदा तुम्ही करून बघा, खाऊन बघा, सर्वांना खूप आवडेल. 2-2 पालकाच्या जोड्या आणाव्या लागतील. पालकाची भाजी न आवडणारे देखील पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. दिसायलाही सुरेख आणि खायला तर एकदम मस्त. नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया खूपच सुंदर अशी पालकाची भाजी. खूपच सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छान हिरवीगार ताजी पालकाची एक जुडी छान निवडून आणि धुवून घेतली आहे. भाजी चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यावी. पालकाची जुडी घेताना खाली मुळं असलेली शक्यतो भाजी सिलेक्ट करा. बहुतेकदा मार्केटमध्ये भाजीच्या जुडीची मुळं ही कापलेली असतात. अशा जुडीची पाने पण खूपच मोठी असतात. मुळं असलेल्या भाजीच्या जुडीमध्ये अशी छोटी ते मध्यम आकाराची पाने असतात. ही भाजी चवीला खूप छान असते. पालक निवडताना मोठी देठं काढून होल असलेली पाने, पिवळी पडलेली पाने किंवा सडलेली सफेद लाईन असलेली पाने बाजूला काढावीत. पण जुडी घेतानाच व्यवस्थित बघून घ्यावी. आता विळीच्या मदतीने अशा प्रकारे मुठीत भाजी पकडून छान बारीक चिरूया. पालक फ्रेश असल्यामुळे खूपच कमी वेळेत भाजी निवडून धुवून आणि चिरून होते. अशा प्रकारे चिरलेल्या पालकाच्या पानांची भजी देखील खूपच सुरेख होतात. तुम्ही बघू शकता संपूर्ण पालक चिरून झालेला आहे. कढई ठेवली आहे गॅसवर. गॅसची फ्लेम मीडियम करून हा चिरलेला पालक कढईत टाकूया. पालकाच्या भाजीला गरम वाफ लागेल तसा ओलसर होणार. जितकी भाजी आपण चिरली आहे ना, त्यापेक्षा भाजी कमी झालेली दिसेल. आता यामध्ये पालकाच्या छान चवीसाठी 2 हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकूया. चवीसाठी मीठ टाकूया. भाजीचा रंग टिकून राहण्यासाठी पाव छोटा चमचा हळद टाकूया आणि आता भाजी चमच्याने मिक्स करूया. तुम्ही बघू शकता भाजीला जसजसा गरम शेक लागतो आहे ना, तशी तशी ती श्रिंक होऊन ओलसर होऊन तिचे असे पाणी पण होत आहे. पालकाचे पराठे बनवताना देखील पालक असाच शिजवून घेतला जातो. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट भाजी शिजवून घेऊया. जास्त वेळ शिजवली तर भाजी चवीला व्यवस्थित बनणार नाही आणि कलर पण काळपट दिसेल. 2 मिनिटं झालेली आहे. आता गॅस बंद करून ही शिजवलेली पालक बाजूला प्लेटमध्ये काढूया. एवढ्याशा भाजीची आता आपण सर्वांना पुरेल अशी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत. आता गॅस चालू करून सेम कढईमध्ये 2 वगळी तेल टाकूया. तेल तापलेले आहे. आता फोडणीसाठी टाकूया अर्धा छोटा चमचा जिरं, 1 चमचा असा बारीक चिरलेला लसूण, 1 छोटा चमचा धने या पद्धतीने हातावर चोळून मग फोडणीत टाकूया. धने ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. आवडीप्रमाणे टाकू शकता. धने टाकल्यामुळे भाजीला या अख्ख्या धण्यांचा छान स्वाद येतो. यानंतर टाकूया हे 1 चमचा बारीक चिरलेले अद्रक. चमच्याने मिक्स करूया. लसणाचा कलर हलकासा सोनेरी होताच वरून हा एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा तेलात टाकूया. कांदा छान सोनेरी परतूया. कांद्याचा कलर सोनेरी होताच वरून हा एक मीडियम साईजचा बारीक कापलेला टोमॅटो तेलात टाकूया. टोमॅटो चमच्याने तेलात मिक्स करूया. यानंतर यामध्ये टाकूया अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा धना पावडर. मसाला छान कुक होण्यासाठी वरून थोडंसं पाणी ओतूया. मसाला चमच्याने मिक्स करूया. 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर मसाला छान कुक होण्यासाठी कढईवर झाकण ठेवूया. मसाला कुक होत आहे तोपर्यंत आपण हे छान खमंग कडक भाजलेले पाववाटी शेंगदाणे आणि सोनेरी रंगापर्यंत भाजलेली हरभऱ्याची पाववाटी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. यामुळे आपली भाजीची ग्रेव्ही खूपच जबरदस्त बनते. हरभऱ्याच्या डाळीऐवजी हरभरा डाळीचे पीठ घेतले तरी चालेल. भाजलेली हरभऱ्याची डाळ आणि भाजलेले शेंगदाणे छान बारीक झालेले आहे. 5 मिनिटं झालेली आहे. कढईवरील झाकण बाजूला करूया. मसाल्यातून छान तेल सेपरेट होत आहे. मसाला चमच्याने मिक्स करूया. खूपच मस्त. आता यात आपण हे बारीक केलेले भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेली हरभऱ्याची डाळ टाकूया. चमच्याने मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वरून 1.5 ग्लास पाणी ओतूया मसाल्यात. चमच्याने मिक्स करत ग्रेव्ही एकजीव करूया. चमच्याने मिक्स केल्यानंतर ग्रेव्ही एकजीव झालेली आहे. आता ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत वाट बघूया. साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया. 1 ते 2 मिनिटांनंतर कढईवरील झाकण बाजूला करूया. ग्रेव्ही छान कुक झालेली आहे. त्याचबरोबर उकळी पण आलेली आहे.
आता वरून हे आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स टाकूया. मी इथे 1 छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहे. चमच्याने मिक्स करूया. चिली फ्लेक्समुळे ग्रेव्ही खूपच आकर्षक दिसते. या स्टेजला ही वाफवलेली पालकाची भाजी ग्रेव्हीत टाकूया आणि आता वाफवलेला पालक ग्रेव्हीत मस्तपैकी मिक्स करूया. कमी गॅसवर भाजीला उकळी येईपर्यंत वाट बघूया. खूपच मस्त. आता तडक्याची पण तयारी करूया. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकूया. साजूक तूप देखील घेऊ शकता. तेल कडकडीत तापलेले आहे. आता यात टाकूया अर्धा छोटा चमचा जिरं. जिरं छान तडतडल्यानंतर तेलात टाकूया हा 1 चमचा बारीक कट केलेला लसूण. लसणाचा कलर सोनेरी होताच गॅस बंद करूया. तेलात तळण्यासाठी वरून टाकूया 1 चमचा सफेद तीळ. आता हा तडका या आपल्या तयार पालकाच्या भाजीवर ओतूया. लाल तिखटऐवजी वरून अर्धा छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स टाकूया. चमच्याने भाजी मिक्स करूया. तडका ऑप्शनल आहे. आपल्या आवडीप्रमाणे तडका द्यायचा की नाही ठरवू शकता. पण तडक्यामुळे भाजी खूपच रुचकर होते आणि आकर्षक देखील दिसते. भाजीला उकळी आलेली आहे. जबरदस्त. खूप म्हणजे खूपच भारी झाली आहे ही आपली तयार पालकाची भाजी. लहान मोठे सर्वजण आवडीने खातील. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका.